चला पाहूया आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकतं. एक्झॅक्टली ज्या पद्धतीने आपण प्लॅनिंग करतोय त्या पद्धतीने मार्केटचं वर्किंग चालू आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही. आपण कालही सांगितलं होतं की मार्केट अनस्टेबल आहे, डाऊन येईल, तुम्हाला डाऊन साईडला बऱ्याच वेळा अप मुवमेंट पण दिसतील, अप मुवमेंटवरून परत डाऊन मुवमेंट पण दिसेल असं आपण कालच्या प्रिडिक्शन मध्ये बोललो पण होतो. एक्झॅक्टली असं ह्या ठिकाणी आज झालेलं आहे. तुम्ही बघितलं असतं तर आपली ती पुढची कंडिशन होती, पुढच्या कंडिशन मध्ये 40 ते 50 टार्गेट दिलं आणि तिथूनच ऑलमोस्ट ते रिव्हर्सल फिरलेलं आहे. त्यामुळे आता आपण जरा चेंज करून हेच आपण पहिलं टार्गेट दिलेलं आहे. पण ज्यावेळेला मार्केट ह्याच्यात पर्यंत ज्यावेळेला परत तिला खाली येईल, त्यावेळेला मार्केट ह्याला ब्रेक करून इथपर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत. ओके, त्यानंतर आपण बघूया निफ्टी. तर निफ्टीमध्ये जर बघायला गेला तर निफ्टीमध्ये आपण ज्या पद्धतीने व्ह्यू ड्रॉ केला होता त्या पद्धतीने व्ह्यू वर्किंग केला. तुम्हाला मी सांगितलं होतं की निफ्टी जर फ्लॅट ओपन जर केले तर सॉरी, निफ्टी जर फ्लॅट ओपन केलं तर बँक निफ्टी फ्लॅट ओपन करेल आणि बँक निफ्टीनं आपलं जे कालचं जे प्रिडिक्शन होतं त्या कालच्या प्रिडिक्शनचं पुढचं टार्गेट पेंडिंग होतं, काल इथं क्लोज झालं होतं. म्हणजे पेंडिंग होतं ते आज त्यांनी कंप्लीट करून दिलेलं आहे. म्हणजे हे एक तर ऑलरेडी आपलं कंप्लीट झालेलं आहे. पण निफ्टीमध्ये जर बघायला गेलं तर निफ्टीमधल्या आपल्या ज्या लेवल्स होत्या त्या लेवलचा परफेक्ट रिस्पेक्ट केला. फक्त जे डाऊन साईडची जी लाईन होती जरासं ती खाली होती आणि ऑलमोस्ट तुम्ही जर बघितलं असाल तर 467 ते 445 डायरेक्ट मार्केट पुलबॅक दिला आणि पुलबॅक देऊन अप साईडला गेला. जर तुम्ही स्टॉप लॉस स्टेल केला असेल तर चांगल्या पद्धतीने तुम्ही ते वर्किंग केलं असणार. जर स्टेल केलं नसणार तर बऱ्याच वेळा इथे लॉस पण आपल्याला बघायला मिळाला असेल. बऱ्याच वेळा एक अशा सिच्युएशन्स होतात त्याच्यातून मार्केट रिव्हर्सल करण्याचे चान्सेस आहेत. पण हे आयडेंटिफाय कसं करायचं हे जर तुम्हाला माहित नसेल तर आपण हे आपल्या बॅचमध्ये शिकवतो. हे कसं आयडेंटिफाय करायचं की कुठून वर जाणार, कुठून खाली जाणार. लाईव्ह मध्ये पण आपल्याला आयडेंटिफाय करता येतं की आपण जर ह्या ठिकाणी जर एंट्री केला तर तो कितीपर्यंत जाऊ शकतो किंवा कितीपर्यंत खाली येऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी प्रिडिक्ट करता येतात. कारण ऑलरेडी आपण अशी एक गोष्ट प्रिडिक्ट करतोय जिथे मार्केट बंद असताना आपण उद्याची गोष्ट सांगतोय की उद्या असं असं होणार आणि ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. ह्या लेवलपासून खाली जाणं, त्याच लेवलला सपोर्ट करून वर जाणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण आदल्या दिवशी सांगून पण होत आहेत. तर तुम्ही विचार करा ज्यावेळेला मार्केट लाईव्ह चालू असतं त्या लाईव्ह मध्ये ज्यावेळेला आपण एखादी म्हणजे अनालिसिस करतो त्या अनालिसिसच्या प्रमाणे आज मार्केट पण त्या लेवलनं वर्किंग करतं. जसं आज जर तुम्ही बघितलं तर आज आपण ट्रेड जो दिला होता तो इन्फीवर ट्रेड दिला होता आणि इन्फी मध्ये जे आपल्याला लेवल्स होत्या त्या इन्फी मधला लेवल एकदम बेस्ट वर्किंग केला. आपण पहिल्यांदा जो व्ह्यू जे काढला तो पुट साईडला काढला आणि पुट साईडला जाऊन परत त्याने कॉल साईडला कन्वर्ट केलं. एकच झोन बाईंग झोन काढला होता आणि तुम्ही बघितलं असाल तर ऑलमोस्ट इथून पुटला पण गेला, टार्गेट पण अचीव्ह केला आणि बाईंग झोनला रिस्पेक्ट देऊन परत अप साईडला गेला. ओके, आपण एकच झोन काढला आणि त्या एक झोनचा कसा इफेक्ट पडला तुम्ही बघू शकता. ओके, तर उद्यासाठी आपण बघूया की उद्या आपल्याला कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या कसं राहू शकतं. तर एक्झॅक्टली उद्या फ्लॅट जर ओपन झालं तर जराशी ही रॅली जरा कंटिन्यू राहू शकते. पण ह्या ठिकाणी ह्या दरम्यान आपल्याला जर कुठलाही ट्रेड घ्यायचा नाही, एकतर ह्याच्यावरती ब्रेक केला तर घ्यायचा. मग त्यावेळेला आपल्याला स्ट्रक्चर चेंज होताना समजून जाईल, म्हणजे चेंज होईल आणि जर चेंज झालं तर मग जरा कॉल साईडचा रॅली होऊ शकते. अजून एक डाऊनफॉल आहे तो म्हणजे इथून जर समजा मध्ये इथं मार्केट वर गेला आणि इथून जरा रिव्हर्सल येऊन इथे जर खाली क्रॉस केला तर तुम्ही इथं परत कुठला होऊ शकता. कारण त्याला एकतर स्ट्रक्चर चेंज करायचं नसेल तर तसं ते होऊ शकतं. परत मार्केट आणि खाली होऊ शकतं. ओके, आणि बँक निफ्टी मधला जर व्ह्यू बघितला तर बँक निफ्टीमध्ये पण ह्या लेवलचा जर खाली गेला तर तुम्ही फिफ्टी साईडला बसू शकता. ऑलमोस्ट जर बघितलं तर बँक निफ्टीने एक छोटी जरा ट्रेडलाईन बनवायचा प्रयत्न करते असं मला वाटतं. ह्याला ब्रेक केलं तर तुम्हाला इथं ह्या ट्रेडलाईन मध्ये टार्गेट देऊ शकतं. ट्रेडलाईन मध्ये तुम्ही टार्गेट घेतला क्लोजिंग केलं तरी पण चालू शकेल. ओके, आणि जर स्टॉक्स बघितला तर स्टॉक्स अजून पण आपण जरासं अग्रेसिव्ह बाईंगच्या हिशोबाने नाही, म्हणजे मार्केटमध्ये बाईंग आले की नाही आपल्याला समजून अजून तर एवढं कन्फर्मेशन नाही की ते बाईंग आलेलं आहे. पण आपल्याला स्टॉक्स बाईंग साईडचाच निवडायचा आहे. त्यामुळे आता तर आज तर आपल्यासाठी उद्यासाठी कुठला स्टॉक्स नाही. पण उद्या जर लाईव्ह मध्ये जर बंद असतं तर तुम्हाला ग्रुपला आपल्या दिला जाईल. ओके, तर अशाच प्रिडिक्शनसाठी आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.